नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पंकज आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांना स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, आपण बघू शकतो का शेतकरी याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो, परंतु शेती करत असताना शेतकरी बांधवांना आपल्याला अजून इन्कम सोर्स कसा आला पाहिजे किंवा अजून कुठल्या गोष्टीचं आपण आपल्या शेतातनं उत्पन्न कसं घेतलं पाहिजे, त्यासाठी मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे। का इथे आपण बघू शकतो का केळीची लागवड केलेली आहे, परंतु केळीची लागवड बेडवर केल्याच्या नंतर जी जागा रिकामी असते तर त्या रिकाम्या जागेवरती या शेतकरी बंधूंनी पालकची लागवड केलेली आहे। आपण इथे बेडवरती बघू शकतात का, या संपूर्ण बेडवरती पालकची लागवड आहे। बाजूला आंबट चुका पण आहे, कुठे तुम्हाला कोथिंबीर दिसेल, बाजूला मेथी आहे। तर मी आवर्जून सांगेल का यातनं आपल्याला ह्या आंतरपिकातनं काही एवढा भला मोठा इन्कम सोर्स किंवा भला मोठा आपल्याला पैसा मिळणार नाहीये, परंतु यातनं एक संदेशही असा जातो का आपण आपल्या घरी जो काही आपल्याला बाजाराला जे काही आपण भाजीपाला घेतो त्याचाही आपला खर्च वाचत असतो आणि विदाऊट केमिकल, ज्याला आपण केमिकल फ्री केमिकल रेसिड्यूज किंवा ज्याला ऑर्गॅनिक भाजीपाला म्हणतो, तर ते सुद्धा आपल्याला याच्या माध्यमातून आपल्या घरी मिळू शकतं। आणि मी आवर्जून सांगेल का प्रत्येक शेतकरी बांधवांनी एक छोटा मोठा का असो ना, आपण छोट्या क्षेत्रामध्ये जो काही आपल्याला भाजीपाला लागत असतो तो आपण आपल्या घरी वापरा, सेंद्रिय पद्धतीने करा आणि आवर्जून जर का त्यातनं तुम्हाला 2 पैसे कमवायचे असतील तर तुम्ही ते बाजारात हात विक्री करा किंवा एखाद्या बाजारामध्ये आपण ते देऊ शकतात आणि आपल्याला त्यामधनं इन्कम सोर्स हा मिळू शकतो। तर इथे अगदी धावतं उदाहरण आपण बघतोय का, इथे संपूर्ण तुम्हाला पालकची लागवड दिसते, आंबट चुका आहे, कोथिंबीर आहे, मेथी आहे। तर यासाठी इथे थांबतो, पुढच्या व्हिडिओला भेटूया। जय जवान जय किसान।